तर फ्रेंड्स, आज बनवूया आपण गुळाचे शेंगुळे. आता आपण गूळ उकळायला टाकलेला आहे. असा व्यवस्थितपणे थिकीनेसवाला पाक बनवून घेऊयात. आणि आता व्यवस्थित ही पाक बनला की मग पुढची रेसिपी करूया. तर असाच पाक उकळू द्यायचा थोड्या वेळ आपला, आणि मग तो व्यवस्थितपणे गाळून घ्यायचा. असा एका भांड्यात मी तूप टाकलेलं आहे आणि मग गाळते. तुम्ही तेच करा. आणि आता आपण आपले शेंगुळे बनवूया. असे शेंगुळे बनवून घेतलेत मी. शेप चांगला आला तर दिसायलाही छान दिसतात आणि आकर्षक दिसतात, म्हणून तुम्ही असाच शेप करा आणि व्यवस्थितही वाटतो. आणि आता आपण शेंगुळे टाकून घेऊयात. आणि मी शेंगुळे टाकून घेतले आहेत आता इथे. तर व्यवस्थितपणे उकडू देऊयात थोड्या वेळ. आणि आता माझे शेंगुळे उकडले आहेत आणि व्यवस्थितपणे तुम्हीही खाऊन बघा आणि मलाही सांगा कसे.